उतुंग भरारी त्याच्यानंतर मात्र त्यांच्या बॅटमधून चौकारही आलेला आहे. गंगाधर पाटील यांच्या विरोधामध्ये खेळत असताना पाहायला गेलं तर थोडासा मोठा फटका खेळायचा होता तिथे. रनर आहे तिथे अगदी किरण जरे सरांना पाहिलं गेलं तर आणि डॉट बॉल आले. इथून कॅप्टनने सांगितलंय की आम्ही अजूनपर्यंत 40+ क्रिकेट खेळतो, क्रिकेट बरोबर निगडीत आहोत आणि तसा मात्र क्रिकेट पाहायला मिळेल आपल्याला. आणखी एक मोठा फटका इथे मात्र पाहायला मिळते. संकल्प करत वन बाउन्स किरण जरे सरांच्या बॅटमधून येतोय हा संकल्प चौकार. मला वाटतं सरांनी अगोदर लेदर क्रिकेटचे धडे घेतलेले आहेत, कारण त्यांचा बॅटिंगचा जो स्टँड आहे ना तो आपल्याला क्लिअर होते. आणखी एक क्लास. हो हो हो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे किरण झरे सरांसाठी. आणखी एक येतोय हा संकल्प चौकार. आणि इथून लगातारचा हा मात्र पाहायला गेला तर दुसरा चौकार मात्र येताना पाहायला मिळतो आणि या षटकामधील तिसरा चौकार. किरण जरे सर ऑन फायर सध्याच्या घडीला खूप छान पद्धतीने खेळ करत असताना मात्र पाहायला मिळतात. किरण जरे ऑन स्ट्राईक. त्याच्यानंतर मात्र परिवर्तन पाहायला मिळालं. याच लाईन आणि लेंथ ची कदाचित गरज होती का त्याची ही चर्चा. दोन संघ आपल्याला ही शो मॅच आपल्याला पाहायला मिळते. शिक्षक मित्र परिवार आणि संकल्प मित्र परिवार. एकच एंड खेळवायचं आहे. पंचांना विनंती करेन एंड चेंज करू नका, कारण शो मॅच आहे त्याच्यामुळे विनंती करेन. तर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 13 धावा. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय गंगाधर पाटील यांच्या स्वरूपामध्ये. गोलंदाज नवीन. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. चला एवढा वेळ घेऊ नका, कारण 5 सामने अजूनपर्यंत आम्हाला उरकायचे आहेत, कारण इथून सगळ्यांचं शेड्यूल कम्प्लिटली लागलेलं आहे. उद्याच्या डे नाईट स्पर्धा आहेत. हा मोठा फटका इथे मात्र मारलाय. अगदी मात्र आलाय खण आवाज करणारा हा येतोय संकल्प ग्रुप षटकार. षटकार आणि चौकारांची बोलीभाषा संकल्प ग्रुप आता मात्र इथून देत असताना पाहायला मिळते. आणखी एक चांगला फटका असेल तिथे. बॉल मात्र अप्रतिमरित्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पहा तिथे गुरुजी अगदी चांगला धडा घेताना पाहायला मिळत आहेत. आता हाई बॉल गेला असता चांगला फटका तिथून सजवला गेला होता. पंकज भोसले या मात्र फलंदाजांकडून. त्याच्यानंतर मात्र कमबॅक. बॉलरचं नाव कळवा आमच्यापर्यंत प्लीज. हा दर्शन जोशी सर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु तिथून हात चांगला झेल पकडला गेलाय अप्रतिम आणि फलंदाज बाद. पंकज भोसले बाद होतील. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 21 धावा.
1 टू गो. शेवटचा बॉल या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. आता इथून हा बॉल साईल सीमारेषा पार. आणखी एक चौकार मात्र येताना पाहायला मिळेल. फलंदाज ऑन फायर योगेंद्र राय यांच्या बॅटमधून आणखी एक क्लास चौकार. एकतीस धावा धावफलकावरती. आणि इथून षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात 18 आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 13 आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 31 धावा. खूप छान आहे ते खेळ. संकल्प ग्रुप आपल्याला मात्र आता सध्याच्या घडीला खेळताना पाहायला मिळतोय, कारण ज्या प्रकारे प्रॅक्टिसमध्ये असणारा आमचा संघ शिक्षक मित्र परिवार आता इथून थोडंसं त्यांना भारी पडताना पाहायला मिळतं. संकल्प ग्रुप छान पद्धतीने खेळ सजवलाय. आता संकल्प ग्रुपचे सर्व आदरणीय किरण जरे सर आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्ट्राईक आणि या गोलंदाजी मार्क वरती. काय छान पद्धतीने खेळताना पाहायला मिळतात. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. बॉलरचं नाव पोचवा आमच्यापर्यंत शिक्षक मित्र परिवार. ओके ओके सर ओके. राजकुमार राजाकडू. यस, हा चांगला बॉल. अगदी अनुभव आहे परिपूर्ण 40+ क्रिकेट त्यांच्याकडनं ही मात्र साकारला जातोय आणि इथून डॉट बॉल आलाय. 5 षटकांचा खेळ असणार आहे आणि इथून षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे राजाकडू यांच्या स्वरूपामध्ये. हा चांगला फटका, गॅप शोधून काढली. धावा मिळतील मात्र इथे जास्तीच, परंतु अप्रतिम तिथे मात्र क्षेत्ररक्षण पहा तिथे काय एफर्ट्स मात्र पाहायला मिळाले. कारण तुम्ही बराच दिवस तुम्ही क्रिकेटपासून दूर असता, त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर असं क्षेत्ररक्षणाचा तुम्ही प्रत्यक्ष देत असताना मात्र अगदी नमुना पाहायला मिळाला. एक सिंगल मात्र आली आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 34 धावा 34. एक सिंगल आणि या त्याच्यानंतर मात्र धावफलकावरती 35 धावा आपल्याला पाहायला मिळतात. राजाकडू अप्रतिम पहा, अगदी वाईट वॉर्करचा प्रयत्न आणि तिथून पाहायला गेलं तर जागेवरती उभं ठेवले. किरण जरे सरांना पाहतोय रे. आता इथून फटका फसला आहे, परंतु क्षेत्ररक्षक येईल बॉलच्या खाली आणि इथून डावाचा अंत मात्र होताना पाहायला मिळेल. संकल्प ग्रुपचे सर्व फाउंडर आणि या विभागातील यशस्वी उद्योजक संकल्प बिल्डर्स अँड डेव्हलपरचे मालक आदरणीय किरण जरे सर इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतात. त्यांच्या खेळीचा विचार केला तर खूप छान पद्धतीने मात्र खेळी पाहायला मिळाली. 8 बॉलमध्ये 13 धावांवरती वैयक्तिकरित्या मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतात किरण जरे सर. खूप छान पद्धतीने आणि त्याच्यामध्ये त्यांच्या बॅटमधून 3 चौकारही मात्र आपल्याला पाहायला मिळाले. टाळ्यांनी सरचे स्वागत त्यांचंही होताना पाहायला मिळते. त्यांचे समर्थक मात्र करत असताना पाहायला मिळतात. आज संकल्प ग्रुपचे बरेचसे मात्र इथे सहकारी उपस्थित आहेत. उनका हम लोग कहे दिल से स्वागत करते हैं पूरा संकल्प ग्रुप. नवीन फलंदाज धनंजय राय आणि पंकज भोसले बाद झाल्यानंतर इथून योगेंद्र राय आणि आता नवीन फलंदाज धनंजय राय मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या
35 धावा. त्याचबरोबर पाहिलं गेलं तर हा झेल घेण्याचा प्रयत्न अप्रतिम आणि घेतलाय, पकडलाय आणि आणखी एक विकेट महत्वाची जाताना पाहायला मिळेल. तोपर्यंत पाहायला गेलं तर प्रकाशजी किणी उल्वे नोड आमचे शेलगरचे, त्यांच्याकडनं मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा मात्र ते देण्यात येते. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक व सरपंच चषक दापोली या चषकासाठी प्रकाशजी केनी यांच्याकडनं मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही करूया मनापासून आभार व्यक्त. धन्यवाद. आणि इथून नवीन फलंदाज सूरज यांना पाहतोय, सूरज राय. आता इथून महत्वाची विकेट गेल्यानंतर आता थोडंसं मात्र शिक्षक मित्र परिवार आता पाहायला गेलं तर थोडं आशा बाळगत असताना पाहायला मिळतात. कारण पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये अगदी धावा येताना पाहायला मिळाल्या, पण त्यानंतर तिसरा षटक ज्या प्रकारे मात्र हाताळला होता राजा कडू यांनी, त्या मात्र षटकामध्ये फक्त धावा खर्च झाल्या होत्या 4. आता इथून गंगाधर पाटील मात्र आपल्या स्पेलमधील दुसऱ्या षटकासाठी मात्र आलेले आहेत. चांगला बॉल, 30 रार भन्नाट. मागच्या आपल्या स्पेलमधील पहिल्या षटकामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी, पण त्याच्यानंतर आता इथे मात्र छान पद्धतीने गोलंदाजी साकारत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. कारण लगातार आपण पाहिलं तर विकेटी घेतली आणि एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे. यावरती मोठा फटका अगदी चाललाय. संकल्प ग्रुपच्या मात्र टॉवरच्या वर बॉल झालाय फरार, सीमारेषा पार. हा येतोय फलंदाज धनंजय यांच्या बॅटमधून षटकार. किरण जरे सर कुठे क्लास लावलेत की काय तुम्ही या सगळ्यांना? कारण शिक्षक मित्र परिवाराला तसंच काहीच वाटत होतं की एसी मध्ये बसणारे आता दररोज इथे कुठे बॅटिंग करणार आहेत. परंतु एसी त्यांनी बंद केली आणि हीटर लावलेत आणि वातावरण टाईट केलंय, गरमाहट निर्माण केली मॅच मध्ये. खूप छान पद्धतीने खेळला, या खेळाला सजवलंय आणि धावपलकावरती धावा लागल्या जातात आताच्या सध्याच्या घडीला. 42 धावा 42 आणि इथून षटक क्रमांक समाप्त झालाय 4. गंगाधर पाटील यांच्या स्वरूपामध्ये मात्र अंतिम षटक इथून आता इथून घेऊन येतील. यस गंगाधर सर. मिलिंद ठाकूर मात्र येत असताना पाहायला मिळतात. अंतिम षटक आणि ऑन स्ट्राईक फलंदाज सूरज यांना पाहतोय आपण. सूरज राय. अशी बॉल तुम्ही टाकू शकत नाही आहे, ते काय कच्चे गुरुचे शेले नाही आहेत, ते किरण जरे सरांचे शिष्य आहेत. तुम्हाला सहजासहजी इथे सापडणार नाहीत. पहा, एक होती दुसरीचं रूपांतर, दुसरीला तिसरीमध्ये रूपांतर करताना मात्र पाहायला मिळतात. जसं बिल्डिंगचा एक 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 माळा मात्र चढवला जातो, इथे मजले चढवले जातात, तसं मात्र धावांचे मजले तिथे चढवले गेलेत. धपलकावरती धावा लागल्या जातात त्या 45 धावा 45. काय छान पद्धतीने मात्र खेळ पुढे नेलंय आणि इथून आणखी जर का 10 धावा येतात ना तर मात्र मग शिक्षक मित्र परिवार. परंतु गोलंदाजी कशी होईल काही गरज नाही. आमच्या कम्प्युटर पेक्षा फास्ट आमचे गुणलेखक आहेत, इंटरनॅशनल गुणलेखक आहेत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आणि आणखी एक बॉल होते फरार, सीमारेषा पार. 4 चौकार. आणि इथून लेफ्ट हँड बॅट्समन धनंजय राय यांना पाहतोय आणि चांगली फलंदाजी
10 रनची खेळी आतापर्यंत पाहायला मिळत आहेत त्यांच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये आणि तेवढीच चांगली 7 सूरज राय 2 बॉलमध्ये 4 धावांवरती खेळतायत. चला स्पीडअप करा सर, आम्हाला 5 मॅचेस याच्या नंतर उरकायचे आहेत आणि त्याच्यानंतर दुसरे स्पर्धन आमचे पंचांना जायचं आहे उद्या सकाळी. आमची पाजी अमित म्हात्रे सरांना ही डेची स्पर्धा करायची आहे उद्या. भजनीय आहे परत संध्याकाळी कार्यक्रम लागलेले आहेत. चला लाईव्ह वाल्यांचा विषय हार्ड आहे, त्यांची चर्चा न केलेली बरी. आणि इथून ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक प्रमोद आहे तिथे. रोनाल्डो आणि या बॉल पर्यंत पोहोचतायत, उचलतील फेकी करतील तोपर्यंत धावा इथून कंप्लीट करताना पाहायला मिळतील 2च, कारण तिसरे धाव घेत असताना मात्र फलंदाज धनंजय बाद झालेत. उर्वरित या इनिंग मधील 2 धावा मात्र बाकी असतील आणि 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. तर नेक्स्ट मॅच चला इथून हार्लिकेन 11 युवा स्पोर्ट्स नांदगाव आणि स्वर्गीय प्रतिमा कडके 11 रोडपालीचे कॅप्टन लगेच आमच्या टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. नांदगाव आणि रोडपाली कॅप्टनना विनंती करेन की आपण लगेच या टॉस घेतला जाईल. नवनाथ सावंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. संकल्प ग्रुपची बरीचशी जबाबदारी त्यांच्यावरती आहे आणि त्यांनाच मात्र इथून फलंदाजीसाठी पाहतात. तर स्ट्राईकला आतापर्यंत चांगला खेळ त्यांच्याकडून पाहिला ते फलंदाज सूरज राय. वाईट आणि इथून एक सिंगल येताना पाहायला मिळेल, म्हणजे 2 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 54 धावा. 1 टू गो शेवटचा बॉल या इनिंग मधील 5वा षटक क्रमांक मार्गस्थ असताना पहिला व्हाईट बॉल आलाय. कौतुक करावं लागेल या शिक्षक मित्र परिवाराचं. चला कॅप्टन दोन्ही इथे यायचं आहे. बॅटकड इथे मात्र आणि फलंदाज बाद अंतिम बॉलवरती आणि इथून धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 55 धावा. 56 धावांची गरज आहे. 53 धावा झाल्यात आणि 54 धावा झाल्यात माफी असावी. 55 धावांची गरज आहे. चला इथून लगेच मैदानाच्या बाहेर आणि कॅप्टन नांदगाव आणि रोडपाली यांना विनंती करेन की आपण टॉस साठी यायचं आहे. नांदगाव आणि रोडपाली टीम चला कॅप्टन आपण लगेच या टॉस साठी. थँक्यू. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करून घेऊया. रोडपाली संघाचा संघनायक आणि नांदगाव संघाचा संघनायक. चला नांदगाव आणि रोडपाली टीमच्या दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. व्यासपीठावर आपण पाहू शकता खरं तर या दापोली गावातील ज्येष्ठ नागरिक जाना घोपरकर अर्थात सरपंच साहेबांचे पिताश्री हे देखील या ठिकाणी आगमन झाले. बघा या वयामध्ये देखील त्यांना किती क्रिकेटची आवड आहे. त्यानंतर स्वामी डाऊर उद्योजक यांनाही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर दापोली गावातील आमचे उद्योजक आदरणीय स्वामी डाऊर साहेब आपणही यावं या व्यासपीठावर. आपलंही सहर्ष स्वागत. समाधान घोपरकर या गावचे सरपंच आणि त्यांच्या नावाने या ट्रॉफीचं आयोजन आणि त्यांच्या पिताश्री जाना घोपरकर हे देखील बाबा या उपस्थित या व्यासपीठावर. तर त्यांचं मनापासून आभार
अमित पाजी खरं तर बघा आज वय किती आहे परंतु टेनिस क्रिकेटची अजूनही त्यांना आवड आहे. आपले सरपंच साहेब समाधान गोपारकर यांचे पिताश्री. चला बॅट्समन उतरा मैदानाच्या आतमध्ये. शिक्षक वर्ग प्लीज आपण जरा घाई करा. नांदगाव आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात रोडपाली असा हा मॅच होईल. टॉस होईल तोपर्यंत जसा उत्तरार्धाला सुरुवात होईल पुन्हा एकदा राष्ट्रीय भाषेतून तुम्ही ऐकाल या प्रेक्षणीय सामन्याचा अगदी धावतं वर्णन अमित म्हात्रे पाजी यांच्या गोडमुखातून. चला शिक्षक वृंदांचा एक एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. धन्यवाद रिवालजी म्हात्रे साहब और धन्यवाद रुपेश जी पाटिल. जीतने के लिए शिक्षक वृंदावन टीम को चाहिए 55. अब कैसी छड़ी लगेगी और कैसे रन आएंगे देखना पड़ेगा. विद्यार्थियों का उन्होंने उज्जवल भविष्य किया है लेकिन अब मैदान के अंदर उनके अपोजिट उनके सभी शागिर हैं यानी कि संकल्प ग्रुप है. चला बॅट्समनचं आपण नाव सांगा. गेंदबाज योगेंद्र जी. पहली गेंद ओ खूबसूरती के साथ स्ट्रेट ड्राइव डाउन द ग्राउंड. इट्स अ 4 रन. शुरुआत दन के बाद कृपा करके बल्लेबाजों का नाम क्या है आप बता सकते हैं तो अच्छी बात है. राजा और इधर गंगाधर सर. चलो ठीक है ऐसा बात है तो ठीक है. पहली बाउंड्री आ गई राजा जी के बल्ले से और क्लीन बॉल. राजा जी का बन गया बाजा. डीजे गणेश तनपूरचे मालक यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती आलेले आहेत त्यांचा आम्ही शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करते. अब नए बल्लेबाज गए हैं. दर्शन जोशी बैकफुट में जाकर गेंद को इस बार कवर के क्षेत्र में धकेला. एक सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा. पंजाब बोर्ड के ऊपर 5. ओ गंगाधर साहब ने अच्छा शॉट को खेल दिया. इस बार देखा जाए पॉइंट और गली के बीच से गेंद को निकाल दिया. बढ़िया बहुत स्ट्रोक. 8 4 डीजे. बिगड़ जाते हैं लेकिन शिरडी वही जाते हैं जिन्हें साईं बाबा बुलाते. और इस बीच हवा में जरूर गेंद है. ओ संभाल के चलो गेंद को लेके सीधे चले सीमा रेखा बाहर. नंबर 4. देखिए पहली गेंद के ऊपर बाउंड्री, दूसरी गेंद के ऊपर विकेट, तीसरी गेंद के ऊपर सिंगल, चौथी गेंद के ऊपर बाउंड्री और पांचवी गेंद के ऊपर बाउंड्री. टोटल स्कोर है शिक्षक वृंदावन का 13. योगेंद्र जी और आगे निकले थे विकेट कीपर गलती लेकिन पीछे प्रोडक्शन है. एक सिंगल ओव्हर की समाप्ती होने जा रहे हैं. पहिल्या षटकानंतर धावा आहेत त्या शिक्षक वृंदावनच्या 14ला 1 गडी. बॅक टू द डग आउट.
स्मृति सरपंच चषक 2025 दापोली में चल रहा है भव्य दिव्य आयोजन नियोजन पुष्पक नगर में। सेकंड बॉलर धनंजय राय। धनंजय राय गेंदबाजी करने के लिए तैयार है। आता मॅचेस 5 असो आता 10 असो ते आपल्याला करणंच आहे। फ्रेंडली मैच है तो इसका आनंद तुम्हें लेना ही पड़ेगा। और ये हवा में जरूर गेंद है, क्या बात है, मास्टर पिसळले फटाफट चौकी। मग त्यांना माहिती है कंप्लीट कैसे मारायचे ते। 4 के साथ स्कोर आ गई 18। एक बार फिर से ऑन ड्राइव किया गेंद लॉन्ग ऑन के क्षेत्र में, वाइडेस्ट मिड ऑन के क्षेत्र में गेंद को कलेक्ट किया। एक सिंगल के साथ शिक्षक वृंदावन का स्कोर 19। शॉट है, कैच है, पकड़ो, संभाल के 1-2 मिलेगा। 2 रन मिल चुके हैं तो स्कोर आगे जा रहा है 21। 3 गेंदे शेष, दर्शन जोशी 3 पे खेल रहे हैं और बिल्कुल कट किया गेंद को। 5 स्लिप मौजूद है वहां और देखिए खुद वहां गेंदबाज बता रहे हैं कि थ्रो गलत नहीं करना। धनंजय राय और घूम के खेला हुआ शॉट बैक पर स्क्वायर लेग के ऊपर, सीधी गेंद चली गई है सीमा रेखा, आउट ऑफ द पार्क, ठोकम ठोक। और शॉट है, कैच इट, हो गुटक्या धनंजय लाजवाब। क्या पीछे मुड़ के कैच लपकना कठिन है लेकिन विद्यार्थी ने गुरुजी को आउट किया।
आणि 8:47 स्कोर हो चुका है आणि विजयासाठी 25 धावांची गरज. और ये गेंद अंपायर वाइट. शिक्षक वृंदन संकल्प ग्रुप तो थोड़ा सा परेशान हो रहा है, लेकिन विकेट निकालना चाहिए. और अच्छा डिफेंस देखिए, चांगल्या विद्यार्थ्याला चांगला ते प्रशिक्षण देतात आणि ज्याला ढ असतात त्याला मार देतात. तशा पद्धतीने मात्र डिफेंस शॉट. इज्जत 32. शाबास. अरे हे पण गुरुजी खतरनाक आहेत. जसा रूम मिळला तसा वाजवला चौका. वाजवा डीजे. इस बार 36 जीतने के लिए 19. कविश्वर कोहली के बल्ले से चौका आया और घूम के खेला हुआ शॉट लॉन्ग लेग के ऊपर. बाबूशाही से कहते क्या शॉट. संकल्प के हमारे कप्तान ने बताया था कि हमें उन्होंने अच्छा शिक्षण दिया है, पढ़ाई दी की है, और उसका इस बार देखा जाए. देखिए क्या शॉट ऑफ लेन थी, चौका मिला. बैकफुट ब्लॉक जाके हवा में कैच इट. ओ भैया लॉलीपॉप छोड़ दिया तुमने. कौन है हो? होता है टेंशन नहीं लेने का. मैच फ्रेंडली है लेकिन कैचेस विन द मैचेस कहते. 41. और फुल टॉस गेंद है गंगाधर सर. गंगाधर सर ने तो पूरी वाट ही लगाई. आता उद्या मात्र नक्की सर्व हे गुरुजी मुलांना सांगतील कसे वाजवले रात्री बघा त्यांना आम्ही. आणि धावसंख्या 45. तिकडे आपले अंपायर आणि कॉमेंटर घ्या, जेवून घ्या लवकर पटापट. आता मॅच संपेल. विजयासाठी अवघ्या 10 धावांची गरज आणि टॉससाठी आपण निमंत्रण देऊया. इकडे मात्र हेरिक्लीन 11 युवा स्पोर्ट नांदगाव वर्सेस स्वर्गीय प्रतिभा कडके 11 रोडपाली. दोन्ही कॅप्टन हजर व्हा. खिळूकपाडा कॅप्टन, रोडपालीचा कॅप्टन या. धाव संख्या 45 झाल्या. 45. अब तो जीतने के लिए 12 बॉल 10. 12ला 10. 13वा बॉल 10 रन. आणि सन्माननीय स्वामी डाऊर साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते आपण नांदगाव आणि रोडपालीमध्ये टॉस करून घ्या. चला दोन्ही कॅप्टन. स्कोर. अरे वाह 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 गुरुजी. हमारे जमाने में ना 3G था ना 4G था, लेकिन गुरुजी का कड़क शॉट छा गए गुरुजी. ग्रुप को परास्त कर दिया है. फ्रेंडली मैच में गुरुजी ने दिखाया दनका और यहां दिखाया सामने वाले टीम को जबरदस्त मन का. फिनिश मैच. तर बहुत मजा आया इस मैच में. अगदी आनंद झाला. 11 गेंदों में 29 रनों की दमदार पारी. सलामी बैट्समैन गंगाधर पाटील गुरुजी. लाजवाब बल्लेबाजी. आणि रोडपाली संघ नाणेफेक जिंकलाय. याला म्हणतात चौथीचे गुरुजी. कसे ठोकलेत बघा फटाफट. हरकत नाही आहे. इकडं संकल्प ग्रुप आपण प्रयत्न चांगला केला. समोरच्या टीमने डिसिजन लगेच कळवायचा आहे. टॉस जिंकली ती. हस्तोंदन करा, काही हरकत नाही. जरी विजय गुरुजींचा झाला असले
तरी विद्यार्थ्यांनी मात्र सांगितलं की यांच्यामुळंच आमचं भविष्य उज्ज्वल झालंय. अगदी मनापासून आम्ही संकल्प ग्रुपचंही अभिनंदन करतोय. त्या दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. अगदी वाटली नाही काही फ्रेंडली मॅच आहे म्हणून, म्हणजे गुरुजी जसे मारत होते 50 आणि काय आहे का त्यांना बक्षीस? तर सन्माननीय स्वामी डाऊर साहेब यांचा यथोचित सन्मान होते. मी डाऊर साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा आणि सत्कार करतील. मी शंकर पाटील यांना विनंती करतोय की आपण स्वामी डाऊर यांचा यथोचित सन्मान करावा. आणि इकडे टॉस कोणी जिंकली मगाशी? रोडपाली. आपला डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण का? येस, ओके. आपण आतमध्ये उतरायचं आहे आणि नांदगाव संघ आपली सलामीची जोडी पाठवायची. तिकडं स्वामी डाऊर साहेब यांचा यथोचित सन्मान होते. मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि टुर्नामेंटची गोड आठवण सन्मान चिन्ह. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड गंगाधर पाटील गुरुजी. या काही मॅरेथॉन इनिंग खेळली. अगदी 29 धावांची या सलामी बॅट्समन. या आपण देऊया गंगाधर गुरुजींना मॅन ऑफ द मॅच. याला म्हणतात पटावर चौकशी परफेक्ट. हजेरी कशी घेतात तशी हजेरी. मजा आली मॅचमध्ये आणि वाटलं नाही की अशी काहीतरी म्हणजे तुम्ही रेग्युलर खेळता असं वाटलं. हेच तर महत्वाचं मित्रांनो. चला या. आणि शिक्षक पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅच घ्या आणि आपण नंतर शिक्षक वृंद, कॅप्टन आणि त्यांच्या सर्व टीमला निमंत्रण करू. डाऊर साहेबांना विनंती असेल आपण पहिल्यांदा गंगाधर गुरुजींना मॅन ऑफ द मॅच द्या. आता ते खेळाडू आहेत तसे बघायला गेलं तर, कारण आता हे सर्व बाजूला असतो, परंतु त्यांचा रिस्पेक्ट करणे आपलं आद्य कर्तव्य. येस, हेपी बोर्रे. धन्यवाद. त्यांच्या जमान्यात ब्लॅक अँड व्हाईट होता, आता रंगीत आहे. इकडे मॅन ऑफ अर्थात एक प्रेक्षणीय सामन्यासाठी ही ट्रॉफी शिक्षक वृंद आणि कॅप्टन स्वतः आमचे या गंगाधरचं सर्व अगदी हे एन्जॉय आहे मित्रांनो. आणि हेच तर खरं जीवनामध्ये आहे. या सर्व या काही हरकत नाही. हेच प्रेम आहे मित्रांनो. आणि कधी क्रिकेट खेळा आणि चांगला हे पे फोर रे. पहिले जमान्यात घोषणा होती मारो मारो सिक्स मारो पकड पकड खिचके. मस्त मजा आली. अगदी अगदी आनंद. मस्त मस्त छान वाटलं. काही हरकत नाही. आता पाहुणे मंडळाला आग्राची विनंती, जेवल्याशिवाय जाऊ नये. नाही ना. चला आता रोडपाडी संघ फिल्डिंग घेतली. आतमध्ये उतरा आणि हार्डलक संकल्प मित्र परिवार आपलंही खूप खूप अभिनंदन. चांगला प्रयत्न आपण केलात. मजा आली मॅचमध्ये. चला रोडपाडी संघ लगेच उतरा, वेळ घालवू नका.